लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। 9व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर पुढील तपासासाठी शिर्डी पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत। भोंदू अशोक खरात याला 9व्या गुन्ह्यात आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यापूर्वी त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। दरम्यान शिर्डी पोलिसांनी त्याचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता। आता न्यायालयीन प्रक्रियेनंतर अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांकडे दिला जाणार असून फसवणूक आणि सावकारकीच्या गुन्ह्यामध्ये पुढील तपास होणार आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास SIT कडून सुरू असून महिला अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे। दरम्यान न्यायालयीन कोठडी, SIT तपास आणि शिर्डी पोलीस ताबा या संदर्भात नेमकं काय म्हणाल्यात सरकारी अभियोक्ता किरण बेंडकर, ऐकूयात। जे SIT ने माननीय कोर्टाला विनंती केली असता आरोपीला 16 मे पर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी सुनावलेली आहे। आजपर्यंत हे जे SIT चे गुन्हे आहे त्या गुन्ह्यांमध्ये आमचे जे सरकारी अभियोक्ता आहे शैलेंद्र बागडे त्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी करून त्यांनी आणि मी SIT च्या वतीने माननीय कोर्टामध्ये प्रत्येक वेळेला हजर राहून आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी घेतलेली आहे। आणि हे जे आरोपीने केलेले गुन्हे आहेत ते अत्यंत गंभीर महिला अत्याचाराचे आणि संवेदनशील गुन्हे असून समाजात आणि जनमानसामध्ये या गुन्ह्यांची चीड निर्माण झालेली आहे असे हे गुन्हे आहेत। तर आज या आरोपीला पहिला जो 9वा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडी केल्यानंतर आरोपीला शिर्डी पोलीस स्टेशनचा जो फसवणुकीचा गुन्हा आहे CR नंबर 213/26 त्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आणि आज त्यांनी शिर्डीवाले त्याचा ताबा घेणार आहे। दरम्यान अशोक खरात विरोधातील गुन्ह्यांची मालिका वाढत असून पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।